So leadership is about the direction, and that is the most important thing according to me. जंगल कापणारी कंपनी असते, कटिंगची फर्म असते. सो दे गेट वन प्रोजेक्ट. त्यांना एक प्रोजेक्ट मिळतं की काही एकर अशी एक लँड असते, त्याच्यावर भरपूर झाडं वगैरे असतात. ते झाडं कापण्याचं त्यांना प्रोजेक्ट मिळतं. सो त्यांना जसं प्रोजेक्ट मिळतं सगळे खुश होतात, सगळी टीम खुश होते. त्यांचा जो ऍडमिनिस्ट्रेटर असतो तो पण खुश होतो. सगळ्या टीमला तो जमा करतो आणि म्हणतो ओके आपल्याला असं प्रोजेक्ट मिळालेला आहे, आपल्याला एवढी एवढी झाडं कापायची आहेत, आपल्याला एवढे ट्रक लागतील, एवढे काम करायला माणसं लागतील, एवढे लेबर लागेल, एवढे लोडर लागतील, एवढे कटिंग मशीन्स लागतील, आपल्याला शिफ्ट जी आहे ती एवढ्या वाजता सुरू करायची आहे, एवढी कामं आपल्याला एवढ्या वेळेमध्ये करायची आहे. एकदम प्रॉपरली प्लॅनिंग वगैरे सगळे करतात आणि ठरवल्याप्रमाणे सगळी लोक जी आहेत ते साईटवर जाऊन पोहोचतात आणि सकाळपासून सगळे एकदम धुवाधार ठरवल्याप्रमाणे काम करायला लागतात. काही जण कटिंगची कामं करत असतात, काही जण अजून त्यात लाकडांची छोटी छोटी कामं करत असतात, काही जण लोडिंगची कामं करत असतात, काही जण तो ट्रक जो आहे तो घेऊन जायचं काम करतो. ड्रायव्हर, सुपरवायझर, कटर सगळे एकदम भिडलेले असतात. सुपरवायझर पण सुपरवायझरचं काम करत असतो आणि सगळं एकदम ठरवल्याप्रमाणे योग्य प्रकारे चाललेलं असतं. आणि इतक्यात एक व्यक्ती एका झाडाच्या अत्यंत उंच फांदीवर जातो आणि वरून बघतो आणि सगळ्यांना बघितल्यावर म्हणतो थांबा, आपण चुकीचं जंगल कापत आहोत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, जंगल कापण्याची प्रक्रिया योग्य होती का? येस, they were doing everything as per the plan, as per the strategy. पण ते योग्य जंगल कापत होते का? No. Leadership is about the direction, and that is the most important thing according to me.